हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? कसा वाटतो ब्लॉग? कालचा ब्लॉग तुला खूप लाईक्स व्ह्यूज केलेला आहे. मग खूप बरं वाटलं की एवढे तुम्ही भरभरून दाद देत आहे त्याबद्दल. आणि आता आपण चाललो आहे, आज आहे 6वा दिवस, तर रंग आहे राखाडी. तर आपण चाललो आहे आता देवीचं दर्शन घ्यायला. पण बघूया तिथे, कारण की आज पाऊस पडतो त्याच्यामुळे जरा डाऊटफुल वाटतं गरबा होईल की नाही. आपण तिकडे जाऊन बघूया. पहिल्या दिवशी इथे गरबाला गेलेलो, त्या दिवशी पाऊस खूप पडत होता म्हणून आपण थांबलो ना. आता पण पाऊस पडतोय आणि आता आपण तरी चाललो एककडे. चला, खांदा कॉलनीमध्ये आलेलो आहे. तिथे देवी अंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित केलेला गरबा आणि दांड्या. तर जाऊया, चला आपण तिथे. हे आहे खरं म्हणजे मंदिर इथे आहे. प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळ हे आयोजित करतात आणि देवी अंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट. तर इथे आपण नंतर येऊया, पहिलं गरबा बघायला जाऊया. चला, गर्दी तर आहे आणि ही त्यांनी वरती लाइटिंग वगैरे केलेली आहे. चला, भरवतात तिथे रायगडचा राजा बसतो. हे त्यांचं मंदिर आहे रायगडचा राजाचं, आणि हे आतमध्ये ते गरबा भरवतात. तर चला आपण तिथे जाऊया आणि बघूया. गरबा आहे म्हणजे छोटासाच आहे. इथे रायगडचा राजा बसतो, तिथंच त्यांनी भरवलेला आहे. भर पावसात पण पोरं खेळत आहेत बघा. म्हणजे हा ग्रुप मोठा आहे सगळ्या तिथे. बाकी ते छोटे छोटे ग्रुप करून खेळत आहेत. आणि पाऊस पण पडतो त्यामुळे थोडे साईडला उभे राहणाऱ्यांची पण गर्दी खूप आहे. गरबा खेळत आहेत म्हणजे बीजेपी प्रेम एवढा असावा की बघा, बीजेपी खेळतो पोरगा इथे भर गरबामध्ये. काढली इथं पूर्ण, बोलले की डिस्को मध्ये खेळा. बघा लावले आता परत. खूप लोक खेळत आहेत भर पावसात, पण तेव्हा अजून बरं वाटतं. पण स्वतःची काळजी पण सगळ्यांनी घ्या. किंवा एरियाचा ग्रुप असेल, सगळ्यात मोठा ग्रुप बनवला आणि खेळतात. त्याच्यामध्ये त्या लोकांनी काळजी पण घेतली की अर्ध्या पोरींना आतमध्ये खेळवतात आणि पोरं सगळी बाहेरून सर्कल बनवून खेळतात. हे बरं वाटतं बघून की आपण काळजी घेतो सगळ्यांची एकमेकांची. मस्त म्हणजे पद्धतशीर नाचत आहे तिकडे, फॅमिली पण नाचते. तिकडे प्रसिद्ध रिस्टार पण आहे पनवेलमधली. मग आपण कसं जाणार डायरेक्ट त्यांना, ती तिथं स्पेसने नाचते. मग म्हणून मी तिच्याकडे गेलो नाही. मला फोटो वगैरे पाहिजे म्हणून. कधीतरी आपण पुन्हा जाऊ तिला भेटायला डायरेक्टली. तो आता सध्या आपण एवढंच शूट करूया. हे सध्या हा ग्रुप आहे आणि हे लोक नाचत आहेत. गाणं पण मस्त लागला. हे इथं पाठीत उभा आहे, पुढे काय जात नाही. ग्रुप आहे त्यांच्या आतमध्ये मगासुद्धा बाहेरून शूटिंग चाललेली. हा त्यांचा लीडर आहे. रिस्टारला पण भेटलो आपण, पण फोटो का ते नाचतात आणि त्यांचे व्हिडिओ कसे मागणार म्हणून मी त्यांना काय डिस्टर्ब नाही केला. त्यांना फक्त बाहेर केला आणि आलो, कारण की तो माझा सिनियर आहे. एकाच स्कूलमध्ये आम्ही हे करायचो, शिकायचो. आता मी लवकर निघालो आहे कारण की कसं मला जरा बाहेर जायचं आणि आता 10 वाजत पण आले, तसं पण आता संपेल. सो चला आता आपण जाऊया, देवीचं दर्शन घेऊया. पावसात पूर्ण भिजलो मी, बघा पूर्ण लुक कसा दिसतो. चला, आता ना तुम्हाला दाखवलेलं ही कमान आहे ती, आणि इथे मंदिरच आहे ऑलरेडी. आपण जाऊया तिथं दर्शन घेऊया आणि जाऊया. चला, अंबा माताचं मंदिर आहे आणि चॅरिटेबल ट्रस्टचं हे आहे. चला, इथे एंट्री आहे. आतमध्ये फोटो काढायला देत आहेत की नाही का माहीत नाही. जाऊया. हे सगळे सिनियर्स बसलेले आहेत त्यांचे.
बोलतात आपल्या भाषेत, गावच्या भाषेत, कोकणी भाषेत. आणि हे देवीचं मंदिर आहे. तर आता त्यांना हे करतायत बघा, वेणी पण ते आहे घातल्या. गणपतीचं पण मंदिर आहे, विठ्ठल रखुमाई, आणि हे केलं आहे दुर्गा मातेचं मंदिर आहे. तर चला आपण पाया पडूया आणि इथून निघूया. 11 वाजून 10 मिनटं होत आले. मी PVRला आलो आहे दशावतार मूवी बघायला. तर चला जाऊया आपण. आता मी आलो आहे दशावतार बघायला आणि हाफ टाईम झाला आणि वाजले 12:30. खरं पिक्चर बघायला. कोकणातली संस्कृती आणि त्याच्याबरोबर जो चालणारा राजकारण किती गंभीर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या पिक्चरमधून केलेला आहे. आणि त्याच्यासाठीच म्हणून मी बोलतो मी राखणदार कोकणच्या संस्कृतीचा. तर नक्की बघा पिक्चर हा दशावतार. तुम्हाला समजून येईल कशा पद्धतीने काय काय होतं, काय चालतं ते. मी आत्ता मध्यंतरापर्यंतच बघितला, पण त्याच्यात पूर्ण हे काय झालं. सामाजिक विषयामध्ये हात घालणारा पिक्चर आहे दशावतार. तर सगळ्यांनी बघा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल नेमकं कोकणातला विकासाच्या कुठल्या दृष्टीने चालतो, काय चालतं, देवाचं हे काही महत्त्व किती आहे ते त्या पिक्चरमधून काय. चला भेटूया आपण उद्या.